तुम्ही पण माझ्यासारखे आहात का, ज्यांना गावाकडची लाईफ खूप जास्त आवडते? तर नमस्कार मंडळी, मी साक्षी. मी आली आहे माझ्या मामाच्या गावी आणि गावी आल्यावरती सकाळची सुरुवात कशी झाली ते तुम्हीच पहा. या चिवताईंच्या चिवचिवाटाने झाली आमच्या सकाळची सुरुवात. सकाळी उठले आणि बाहेर आले तर चुलीवरती पाणी तापत होतं, त्यामुळे थोडं चुलीपुढे बसून शेकली आहे. त्याच चुलीवरच्या गरम गरम पाण्याने आंघोळ करून बाहेर जाऊन देवासाठी फुलं आणलेली जास्वंदाची फुले देवाला वाहून नमस्कार केला. विठोबा झाला आता पोटोबाची बारी म्हणत चहाखारीने आपल्या दिवसाची सुरुवात केली. नाश्ता झाल्यानंतर मम्मीने मला हे पुरण बारीक करायचं काम दिलं, जे की मी तिला कंप्लीट करून दिलेलं होतं. पुरण पाहून तुम्हाला अंदाज आला असेल की आपल्या किचनमध्ये काय मेनू आहे. तर आज आहे आपल्याकडे पुरणपोळीचा बेत. नंतर आर्यन मी गावामध्ये गेलो बायकांना सुवासिनींचा हळदी कुंकू लावण्यासाठी, कारण गावी अशीच पद्धत असते, जर आपल्या घरी काही कार्यक्रम असेल किंवा सुवासिनींचा वगैरे काही कार्यक्रम असेल तर सकाळी सकाळी हळदी कुंकू लावून येणं हे मस्ट असतं. तर आत्ता आम्ही सगळ्यांना सुवासिनींसाठी आमंत्रण देऊन आलेलो होतो आणि घरी येऊन बघतो तो मम्मीचा इकडे स्वयंपाक चालू होता, ती तळण वगैरे करत होती. सो आत्ता आम्ही पोहोचलेलो आहेत आमच्या वावरामध्ये, कारण की आईच्या 7 असरांच्या आज आपल्याकडे सुवासिनी आहेत आणि आपली आई आहे कोकणातली. तर कोकणात तर काही आत्ता आईला घेऊन जाणं पॉसिबल नाही, म्हणून 5 पावली करून आपण इथूनच नैवेद्य दाखवत आहोत. तर फायनली आमचं सगळं आईचं इथे सुवासिनींचं जे काही 5 पावली करणं झालेलं आहे, कारण की आईच्या ज्या 7 असरा आहेत त्या कोकणातल्या वाळणकोंडीच्या आहेत. तर आत्ता तिकडे जाणं पॉसिबल नाही आहे, त्यामुळे आम्ही इथूनच मागून सर्वजण येत आहेत. तर आम्ही पण चाललेलो आहोत घरी जाऊन. पूर्ण आता सर्व आपण सकाळी बायकांना आपण हळदी कुंकू लावून आलेलो आहोत, त्या सुवासिनींसाठी येणार आहेत. चला, घरी आल्यानंतर आमचा छान प्रकारे ह्या सुवासिनींचा कार्यक्रम झालेला आहे आणि त्यानंतर आम्हीही जेवण केलं आणि जेवणानंतर आम्ही खूप साऱ्या चिंचा काढलेल्या आहेत. त्या किती काढल्या त्या तुम्हाला दाखवते आता मी. तर एवढ्या सगळ्या चिंचा आम्ही काढलेल्या आहेत आणि आता या फोडून त्याला मीठ वगैरे आपण वर्षभरासाठी स्टोरेज करू शकतो, जो की आपल्याला भाजीसाठी नंतर उपयोगी येतात. आणि एवढी सगळी मजा मस्ती करून जो आपल्याला न आवडणारा क्षण येतो ते म्हणजे पुन्हा आपल्याला पुण्याला जावं लागतं. तर आईचा आशीर्वाद घेतला आणि आम्ही निघालो पुण्याला जायला. गावी जाण्यासाठी जेवढी मी एक्सायटेड असते ना, तेवढीच तिथून रिटर्न येताना माझे घरातून पाय निघत नाहीत. बट असो, इथून पुढे पुन्हा ते मंडे टू सॅटर्डेचं ऑफिस टू घरचं वर्किंग पिरियड आणि त्यानंतर ते 4 भिंतीतले लाईफ, जे की मला बिलकुल आवडत नाही. सो पुन्हा आपण नक्की गावाला येऊ आणि अशाच नवीन व्हिडिओ फॉलो करा आणि भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.